नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिणीसाठी अतिशय आनंदाची आणि खुश खबर आहे। 15 जिल्ह्यांमध्ये आज वाटप फिक्स आहे। 10 बँकांना तातडीचे आदेश दिलेले आहेत। 1500 रुपये जमा करा। एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। फेब्रुवारीची यादी ही जाहीर झालेली आहे। आज बघा, आज 10 फेब्रुवारी आहे आणि आज आपण बघणार आहोत की कोणते ते 15 जिल्हे आहे ज्याच्यामध्ये वाटप हे फिक्स झालेलं आहे। कारण आजपासून बँकांना तातडीचे आदेश दिलेले आहेत। काम फास्ट करायचं आहे। कामामध्ये कुठलाही दिरंगाई करू नका। आता उशीर करू नका। पटकन जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करा। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण आता पाहत आहोत। तुम्हाला पण जर असं वाटत असेल की आपल्याला सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता यायला पाहिजे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचे 4 अपडेट्स पाहणार आहोत। सोबत नवीन योजना जी आलेली आहे त्या योजनेबद्दल सुद्धा सांगणार आहोत, ज्याच्यामध्ये लाडक्या लेकींना सुद्धा 1,01,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। ते सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती इथं घेणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राइब करा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण व्हिडिओ शेअर केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती इथं मिळते। बघा, आत्ताची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अदिती तटकरे मॅडम यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही। 15 तासांपूर्वीच अदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यांना लाभ दिलेला आहे आम्ही त्यांचा लाभ परत घेतलेला नाही, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांनी समजून जायचं आहे आता की तुम्हाला आता हप्ते जे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते बंद झालेले आहेत। त्याच्या मागचे 5 कारण आपल्या समोर आलेले आहेत। ती 5 कारण सुद्धा आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जे काही करायचं आहे ते म्हणजे जे 5 कारण आहेत ते करायचे नाही आहेत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हप्ते सुरू राहतील। फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता तुम्हाला येईल, कारण जर तुम्ही या 5 कारणांमध्ये आलात तर तुमचं सुद्धा फेब्रुवारी नंतर तुमचे सुद्धा हप्ते बंद केले जाऊ शकतात। त्यामुळे मी जे काही सांगतोय ते व्यवस्थित डिटेलमध्ये पहा, कारण आपण माहितीपूर्ण व्यवस्थित पुराव्यासहित पाहत असतो। तुम्ही इथं बघू शकताय जवळपास 5 लाखाच्या पुढे आकडा गेलेला आहे ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नाही आणि त्यांना आता इथून पुढे एकही हप्ता येणार नाही। तुमचं सुद्धा नाव याच्यात येऊ नये यासाठी काही काम करायचं आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहेत। बघा, याच्यानंतर त्यांनी काय म्हणाले आहेत बघा, म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जे आम्ही जुलै ते डिसेंबर पर्यंतचे जे पैसे दिलेले आहेत ते आम्ही परत घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी। म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आता वसुली होणार, तर वसुली होणार नाहीये। फक्त तुम्हाला इथून पुढचे आता हप्ते येणार नाहीत। कोणाचे सुद्धा पैसे जे आहेत ते माघारी हे घेतले जाणार नाहीत। परंतु एक दुःखद बातमी म्हणजे त्यांची आता पुढे लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे। काय कारण होती यांचं ते आपण बघूयात। बघा, पहिलं कारण जे होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 चाकी वाहन। मी तुम्हाला आधीच सांगितलंय, ज्याच्याकडे 4 चाकी वाहन आहे घरात त्यांचा डेटा RTO विभागाकडून महिला व बालकल्याण विकास विभाग जे आहे ते मागवत आहे। RTO विभागाकडून 4 चाकी वाहनांचा डेटा मागवला जात आहे। बघा, तुमच्या घरात जर कुणाच्या नावावरती 4 चाकी गाडी असेल तर तुमच्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणं डायरेक्ट बंद होत आहे। तिथं चौकशी सुद्धा केली जात नाहीये। तुमच्यापर्यंत कुठलाही अधिकारी येणार नाही। जर तुमच्या नावावर जर 4 चाकी असेल तर डायरेक्ट तुम्हाला तिथं बाद होणार आहे। तुमचा जो अर्ज आहे तो जानेवारी महिन्यापासूनच तुमचा तिथं हप्ता येणार नाही आणि चुकून जरी तुम्हाला जानेवारीत हप्ता आला असेल तरी आता तो फेब्रुवारीत देखील येणार नाही। ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्यांनी लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्हाला जानेवारीपर्यंतचे 10,500 आले असतील, बरोबर, हा जानेवारीचा हप्ता आलेला होता सगळ्यांना माहिती आहे। 24 तारखेला हा 1,500 रुपयांचा हप्ता पडला होता। परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही, लक्षात घ्यायचे पहिलं। आणि दुसरं कारण सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आता जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल तर ह्याचा डेटा कसा घेतला जात आहे, तर याचा डेटा बघा तुम्हाला बँकेचे आणि आधार कार्ड जे लिंक असतं आणि पॅन कार्ड, आधार कार्ड पॅन कार्ड लिंक असतं तर त्याच्यावरून कळतं की तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे भरता का, तुमचे ट्रान्झॅक्शन्स किती आहेत, हे सगळ्या गोष्टींचे एक आढावा घेतला जात आहे। आणि त्याच्यानुसार हळूहळू चौकशी तुमच्या घरी येऊन सुद्धा केली जात आहे। तुमचं उत्पन्नाचा दाखला चेक केला जात आहे। तुमचं रेशन कार्ड कोणतं आहे, पिवळा आहे, पांढरा आहे, केशरी आहे, हे सगळं चेक केलं जात आहे। त्यानंतरच तुमचं यादीत नाव ठेवलं जाणार आहे, नाहीतर तुमचं नाव हे यादीतून काढलं जाणार आहे। फेब्रुवारी महिन्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगतोय, कारण त्यानंतरच फेब्रुवारीची सुद्धा यादी तयार केली जात आहे। तिसरं कारण म्हणजे तुम्हाला मी सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे। जसं संजय गांधी निराधार योजना, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेला लॉग इन केलं तर तुम्हाला असंच डॅशबोर्डमध्ये एक संजय गांधी नावाचा एक कॉलम दिसतो। जसे हे कॉलम आहेत क्रेडिटेड, 1,500, पेड, असा जे एक बॉक्स दिसतो जिथं संजय गांधी
त्यात यस असं दिसलं, यस असं दिसतं, असंच हिरव्या रंगामध्ये यस असं दिसतं. आणि जर तुमचं संजय गांधी निराधार यस असेल तुमच्या लाडकी बहीण योजनेला, जर तुम्ही लॉग इन करून यस जर बघितलं तर तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही. कारण सरकारचं काय म्हणणं आहे, तर सरकारचं असं म्हणणं आहे की अपात्र ठरण्यात आलेल्याची काही कारणं तुम्हाला सांगतो. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला असलेल्या त्या महिला, त्यांना आता इथून पुढे हप्ता मिळणार नाही. ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे अशांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वइच्छेने मागं नाव घेणाऱ्या अशा महिला सुद्धा आहेत. अशा सर्व एकूण जर बघितलं तर 5 लाख लाडक्या बहिणी आहेत. परंतु इथं त्यांनी काय सांगितलं बघा, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. लक्षात आलंय. आता ह्या मी तुम्हाला कारण सांगितलेत की का तुमचं नाव वगळलं जात आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिली गोष्ट तुमचं उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे 2.5 लाख रुपयापर्यंतचा. म्हणजे तुमच्या घरी जर चौकशीला आला तर तुम्हाला तो उत्पन्नाचा दाखला दाखवता येईल. दुसरं म्हणजे तुमच्या नावी जर 4 चाकी गाडी असेल तर ती 4 चाकी गाडी विकून तरी टाका, नाहीतर तुमच्या नावावरची जी आहे ती स्क्रॅपला तरी देऊन टाका जर तुम्ही वापरत नसाल तर. आणि वापरत जर असाल, दररोज जर वापरत असाल तर त्याच्यावरती काही उपाय नाही. जर तुम्हाला गाडी ठेवायची असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाहीये. लक्षात आलं. आता पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या घरी इन्कम टॅक्स कोणी भरत असेल तर त्याचं पण तुम्हाला बघायला लागेल. जर इन्कम टॅक्स कोणी भरत असेल तर त्याचं सुद्धा तुम्हाला आता इथून पुढे हप्ते हे मिळणार नाहीयेत. आलं लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. आणि रेशन कार्ड प्रत्येकाने अपडेट करून घ्या, कारण रेशन कार्डवरती जर तुमचं नाव नसेल, कारण ते ऑनलाईन चेक करत आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की हां माझं पुस्तकावर तर नाव आहे, पुस्तकावरती नाव असून फायदा नाही, तुमचं KYC झालेलं असलं पाहिजे. म्हणजे तुमचं रेशन दुकानात जाऊन तुमचे जे हाताचे ठसे आहेत, डोळ्याचे स्कॅनिंग आहे, हे सगळं झालं पाहिजे. आत्ताच झालं पाहिजे, या आठवड्यामध्ये झालं पाहिजे, तर तुमचं नाव तिथं असणार आहे. आणि ज्यांनी KYC केलं नसेल त्यांना इथून पुढं पैसे येणार नाहीत. एवढंच काय, तर कुठलंही जी काही योजना आहे त्या योजनेचे पण पैसे येणार नाहीत. सोबत तुमचं जे काही मोफत रेशन मिळतं ते सुद्धा तुम्हाला आता मिळणं बंद होणार आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाचं, तरच तुम्हाला यादीत, फेब्रुवारीच्या यादीत तुमचं नाव असणार आहे. लक्षात आलं. फेब्रुवारीच्या यादीत कुणाकुणाचं नाव असणार मी तुम्हाला सांगितलं आहे. आता ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, 4 चाकी नाही, अशाने तुमचं जिल्हा आणि तुमची बँक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आता मी तुम्हाला सांगत आहे की कोणते जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पैसे येणार आणि कोणते खाते आहेत. बघा, पोस्टाच्या खात्यामध्ये पैसे फिक्स येणार आहेत. ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांचं फिक्स येणार आहे. त्यांना एक काम करायचं आहे, आधार कार्ड तुमचं अपडेट करून व्यवस्थित ते तुम्हाला पोस्टात जमा करायचं आहे. कारण काय होतंय, तुम्ही खूप दिवस झाला आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल, त्याच्यावरचं नाव पत्ता हे वेगळं असू नये. तुम्ही जे पोस्टातलं खातं आहे तिथला जो पत्ता आहे, नाव आहे ते सेमच आहे का एकदा चेक करा, म्हणजे पुढं प्रॉब्लेम नको. दुसरं म्हणजे काही महत्त्वाच्या बँका आहेत, HDFC, ICICI, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे हे जमा होणार आहे. तुम्हाला सांगितलं मी की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार. तर तुमचं बँक कोणती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत का नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर भरपूर लाडक्या बहिणींना अजूनसुद्धा माहीत नाही की लेक लाडकी योजना एक आहे. लेक लाडकी योजनेमध्ये लाडक्या लेकींना 1,01,000 रुपये मिळतात. याचा अर्ज तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो. तर प्रत्येकाला, ज्याला मुलगी आहे, 1 मुलगी आहे, 2 मुलगी आहे, चालतंय, 1 असू द्या 2 असू द्या, दोन्ही मुलींना तुम्हाला तिथे 1,01,000 रुपये मिळणार आहे टप्प्याटप्प्यानं. पहिल्या टप्प्यात 5,000, परत 6,000, परत 7,000, परत 11,000 आणि परत 75,000, अशा प्रकारचे जे टप्प्याटप्प्याने पैसे आहेत ते लेक लाडकी योजनेमध्ये मिळत आहेत. तर लेक लाडकी योजनेचा सुद्धा तुम्ही अजून अर्ज भरला नसेल तर जाऊन भरा. अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही हे सगळं भरू शकताय. आता आपण बघूयात की कोणते ते जिल्हे आहे जिथून हे वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. बघा, पुणे, रायगड, मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, इकडे जर बघितलं आपण छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, धुळे, जळगाव, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून वाटप हे सुरू होणार आहे. आता सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पडायची तर दाट शक्यता आहे. कारण जसं लाडकी बहिणीचा हप्ता पडेल लगेच तुम्हाला गॅसचे सुद्धा पैसे वाटप होणार. कारण जी लाडकी बहीण आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्र असेल त्याच लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैसे तुम्हाला तिथं देण्यात येण्याचं इथं संकेत आपल्याला दिसत आहेत. तर बघूया काय होत आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही काय करताय, व्हिडिओ पूर्ण पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाताय. आणि प्रत्येकाने कमेंट्स करा, ज्याला कुठलाही डाऊट असू द्या कमेंट करा. चौकशी झाली पाहिजे, 4 चाकीवाले ठेवले पाहिजेत का नाही,
तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक आहे, तुम्हाला किती पैसे आले, तुम्हाला गॅसचे पैसे आले का, तुम्ही लेक लाडकी योजनेचा हप्ता भरलाय का, PM किसान योजनेचा काय, सगळं काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे आणि तुमचा फक्त जिल्हा टाकायचा आहे. म्हणजे आपल्याला कळेल की तुम्ही कुठनं बोलताय, काय तुमचा प्रॉब्लेम आहे, कळलं. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, कारण तुम्ही शेअर केलं तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा कळणार आहे की काय चाललेलं आहे, कळलं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.